तुमचा व्हिडिओ आता सगळं जग बघणार. जग बघणार. हो जग सगळ्या जगात. आमचा भारत देशात नसतं ना व सगळ्या जगात समुद्राच्या पुढे जाणार. रेंदाळचा बिरोबा सगळ्याला पावतोय बघा. हा गावच्या नाही तर परगावच्यानी पावतोय. बस हे नाव पाहिजे होतं बघा. हा परगावच्या माझ्यामुळे ठेवलं. मामा म्हटलं आम्ही पैसे मिळवाय आलेलं नाही, आम्हाला पैसे काही नको, पैसे आम्ही मिळवाय आले नाही. मामा म्हटलं आम्ही मिळवाय आलोय काय. नमस्कार, जय बळमा. बळवंच्या नावानं सांग होतं. मित्रांनो, मी आता आलो आहे रेंदाळमध्ये, हुपरी रेंदाळ या ठिकाणी आलो आहे. आणि इथं आल्यानंतर भागूबाई पुजारी यांची मुलाखत आत्ताच नुकतीच संपली. आणि ती मुलाखत झाली ह्याच्या आधी व्हायची होती मुलाखत, पण ती त्यावेळेला काही कारणामुळे झाली नाही. पण आत्ता जी मुलाखत झाली ती आमच्या ताई आहेत त्यांच्यामुळे झाली. आपण सगळ्यांची, त्यांच्या घरातल्यांची सगळ्यांची ओळख करून घेऊया. खरोखर यांच्यामुळे मुलाखत झाली असं का म्हणतो मी, कारण मी एकदा इथे येऊन गेलो होतो पण ते मुलाखत झाली नाही. आणि ह्या आजीने अगदी म्हणजे मनापासून त्यांना सांगितलं की बाबा असं असं मुलाखत तुम्ही द्या, हे चांगलं आहे, हे करायला पाहिजे, हे मामाचा प्रसार असा व्हायला पाहिजे, मामांच्या कार्याचा प्रसार व्हायला पाहिजे. तुम्ही काही न काळजी करता पहिल्यापासून शेवटपर्यंत सगळंच जे काय असेल ते सांगा असं सांगितल्यावर त्यांनी आजीने त्या मुलाखत अगदी चांगली सांगितली. गुलाब मामासुद्धा माझ्यावर आहेत. आपण ह्या घरातल्यांची सगळ्यांची ओळख करून घेऊया. विशेष म्हणजे ताईंच्या विषयी सांगायचं असेल तर त्यांनी मामांच्या जी आदमापूरची समाधी आहे त्या समाधीवरचं कापडसुद्धा बऱ्याच वेळा त्यांनी शिवून दिलेलं आहे. तर तुम्हीसुद्धा, तुम्हाला जर कापड तुम्हाला शिवून द्यायची इच्छा असेल तर जरूर संपर्क करा. मी खाली नंबर त्यांचा टाकतो. तुम्हाला कोणाला जर त्या समाधीसाठीच कापड जर शिवून पाहिजे असेल तर तेही तुम्ही हे करू शकता. आपण यांच्या घरातल्यांची ओळख करून घेऊया. अक्काताई रामचंद्र पांढरे माझं नाव. सरांनी रात्री फोन केला मला आणि आम्ही 10 वाजता ते सर तिथून निघले. इथं येऊन आमच्या घरी, मग इथं बाळू रेंदाळच्या घरी आम्ही आलो. तिथं मुलाखत घेतली त्या आजींची. मग इथं आमच्या मावशी त्या वहिनी येतात, दोंडा मामा, या माझा मुलगा, माझी मुलगी, नात. नाव सांग बाळा, तुझं नाव काय? नाव काय? हेच नाव आहे तुझं? माहिती नाही. बोला बोला. माझं नाव प्रशांत रामचंद्र पांढरे. आज योग आला म्हणजे सकाळी म्हणून बोलले की एक सर येतात, ते आदमापूरचं सर येतात आणि एक आपल्या ठिकाणी जायचं आहे. मग मला याची काही आयडिया नव्हती कुठं जायचं आहे, काय जायचं आहे. आल्यानंतर इथं समजलं की मामांच्या विषयी एखाद्या व्यक्तीला एवढी माहिती आहे आणि त्या आजींना आम्ही भेटलो. मामांच्या विषयी एवढी त्यांना माहिती आहे की आम्ही पण ते एवढं मन लावून ऐकलं की बाबा खरोखर मामा एवढं अद्भुत होतं. तुम्हाला इथं घरच्या जवळ असं एवढी व्यक्ती आहे माहीत होतं का आधी? नाही, अगोदर काय याची कल्पना नव्हती. ते आमच्या मम्मीच्या ओळखीचे एक दंडामामा होते, ते बाबा यायचे, वरचेवर यायचे. मम्मीची ओळख त्यांना आदमापूरमध्ये झाली. ते दोन घरी आले. त्यांच्यामुळंच कळालं की बाबा रेंदामध्ये अशा कोणत्या आजी आहेत. त्या आजींकडे बाबा काहीतरी म्हणजे त्यांचं पूर्वचं काही नातं आहे त्यांचं. त्यामुळं येताना माहीत नव्हतं की आजींच्याकडे एवढी माहिती आहे. मामांच्याबरोबर त्यांनी कसा, म्हणजे मामांच्याबरोबर त्यांचं कसं नातं होतं ते त्यांना सांगितलं. ते त्यांना लेक म्हणत होते, त्यांना लाडाने भागूबाई असं भागू म्हणत होते. धन्यवाद. खरंच बरं वाटलं. तुम्ही आत्ता इथंपर्यंत गाडी घेऊन आलात आणि चित्रीपर्यंत सुद्धा जायची तुमची तयारी होती. तयारीनं तुम्ही आला होता. पण चित्रीची मुलाखत आपण नंतर घेणारच आहोत. आजी तुम्ही बोला. तुम्ही सांगितलं असा म्हणून झाली मुलाखत, नाही तर मुलाखत झाली नसते. माझी दृष्टी होती आणि सांगितली म्हणून बळमामा सेवा मला मिळाली. काय सांगितलं असं आजींना सांगा. हे काय पहिले झालेलं सांगा म्हणते मी. माझ्या बसा येत होत्या. तुमचं काय काय झालं तर म्हणून तेवढं सांगा म्हणते मी. नाही म्हणाले तिने. समजून सांगताना जरा ऐकल्या आणि व्यवस्थित सांगितलं. तुम्हाला इथे येऊन सांगायच्या मामांच्या विषयी? तुमच्या पशी येऊन बसायच्या काय? त्यात बसून जेवण पशी बसायच्या. आधी जरा इशी काढत द्या म्हणताना मी लेकीला बोललो. लेकीने मग म्हणे घर दावा. घर दावला आणि ही मुलाखत झाली. बरोबर. तुम्ही त्यांच्या जवळ बसला असा, वरचीवर सांगितलं असा म्हणून त्यानंतर पहिल्यांदा जरासं बोलल्या काय पण ऐकून माहिती होतं. इकडे गेलो तिकडे गेलो, आम्हाला तेव्हा पण चांगलं झालं, मुलं बाळ झाली, आमचा सुखी संसार झाला, सगळं सांगत होती. मग हिला मी बोललो लेकीला. मग लेकीनं तुम्हाला घर दावलं बघता नाही
बाळूमामा सेवा मिळाल्या आम्हाला. सुरुवातीला बाळू कसं झालं दोंडामामा सांगितले बाळू रेंदाळे कोण आहेत म्हटलं बाळू रेंदाळे कोण रेंदाळकर नाही नाही. मग पुजारी बाळू पुजारी म्हणला पुजारी म्हणलो. तिथं म्हणणार की रेंदाळकर. चौकशी केल्यानंतर मग तिथं बिरोबाच्या खाली मंदिराजवळ घर आहे म्हटले तिथं जाऊन आले आम्ही तिथं ते इथं राहायला गेले म्हटले तुम्हाला तुमच्या मग पुन्हा गावची इथं राहायला गेलं म्हणणार. म्हटलं तिथं जाऊन हां. आणि पुन्हा तिथं घरी जाऊन त्या आजींची भेट घेऊन सगळं त्यांना विचारून थोडीफार मुलाखत घेऊन मी आले बरोबर. आणि सरांना मी फोन केला खरं म्हटलं तर दोंडाप्रमाणेच मला सांगितलेलं असं असं मी अमावस्याला प्रत्येक अमावस्याला देवाला जाते ना आदमापूरला त्यामुळे दोंडापामा तिथं भेटतात त्याने सांगितलं बाळू रेंदाळे म्हणून कोणतं आहे बघा आणि ते आम्हाला सगळ्या गावात कुणाला माहित नव्हतं रेंदाळमध्ये माहित नव्हतं इथल्या इथं गावात असून घराजवळ असून माहित नव्हतं. माहिती नव्हतं पुजारी दोंडापामा सांगितलं तिकडे रेंदाळकर म्हणतात. हां. बोला तुम्ही. अजून तर घ्या मी त्या वळकी मरगाईच्या देवळात मी समाधीपाशी कापाट शिवून गेलो गेला गारगोटीला गेलो मोळी महाराजांनी मी समाधीला कापाट शिवून दिलो या वळकी मी सांगा 2 गोष्टी तुम्ही सांगा की तुम्ही सांगितलं तुम्ही बोला की आता. यांनीच बोलले तुम्ही सांगा तुम्ही तुम्ही बोला. सांगा, सर. मी सांगितल्यावर ते मी सगळं करून आणलोय मग सांगा की तुम्ही हां, सांगा की मामा असं तुम्ही सांगा त्याने भय भय म्हणतात. सांगा की नमस्कार माझी त्यांची काही ओळख नव्हती ओळख नसलेल्यामुळं असा कसा देव अमकं तमकं आणि तुम्ही असं कसं त्या देवापती राहिलाचा हां. मग बरं ह्यांनी सगळं सांगितलं मी काय म्हटलं मुरली महाराजांनी की लोड शिवून द्या लोड नको काय नको मग शेवटी आमचं दोघात ठरलं आणि समाजावर एक छत शिवून देवा कापाट शिवून द्या म्हणून हे करताना तिथं बी शिवून दिलं मरगाईच्या देवळात बी शिवून दिलं एवढं सांगून मी नमस्कार करतो. दोंडापामा बारसं घालायचं घोड्याचं येत आहे का विचारलं हां. मग 2 मैत्रिणी तयार केल्या आणि सकाळपासून आम्ही औरणाला गेलो कपडे रात्रभर शिवली मी घोड्याची हां. आणि घेऊन गेले तिथं हां. मग पुन्हा तिथं ते करून आले आणि मला काय वाटलं आमच्याच म्हटलं बिरोबाचा माझं जन्म ठिकाण हेच रेंदाळ हां. बिरोबाचा घोडा आहे त्याला एक असं करा अशी इच्छा झाली माझी हां, हां. मग तिथं पण मी करून दिली म्हणजे बारसा दिवशी बारसा दिवस तिथं पण करून दिला आणि इथं पण यात्रेला करून मग दिला मला विचारलं बारशाला काय काय आणायचं हां. तुम्ही कुठेतरी मुलगा झाला आणि बारसे ठेवली तर काय काय नेता हां, कपडे ते नेता. सगळं. तसं ते कपडे करा तुम्ही हां, हां. आणि ते मग आम्हाला फोटो पाठवा म्हणताना घोड्याचं फोटो यासने हां. पाठवला बोला आजी. काय सांगू हा तुम्हाला. बघा आता बोला म्हटलं की बोलत नाही सारे ह्याने बोलायला की बोलतासा बघा. हा माझ्या मुलगीनं इथं सुद्धा हां. घोड्याला जुडी शिवून दिल्या झालत्या पावत केला हां. सगळं कपडे घातले शिवून देऊन दिल्यात. हां. आमची मुलगी हुशार आहे हां. आणि देवाचं तुमचा व्हिडिओ आता सगळं जग बघणार. हा जग बघणार. होय जग सगळ्या जगात आमचा भारत बिरोबा देशात नसतं ना व हा. सगळ्या जगात समुद्राच्या पुढे आमचा जाणार. रेंदाळचा बिरोबा सगळ्याला पावतोय बघा. हां, हां. हा गावच्याला नाही तर परगावच्यानी बस पावतोय. बस हे नाव पाहिजे होतं बाबा. हा परगावच्या लोकांनी भरपूर अगदी लांबनं लोक मुंबई पुण्यातनी येतात. हां, हां, हा हां. आणि सगळ्यांनी नामाने सुद्धा पावलाय. पावलेलं आहे. आम्हाला सुद्धा आम्ही सुद्धा रोज दर्शन घेण्याची नाही सकाळी इथं आहे म्हणून. हां, हां, हां. हा हाय आमचं सगळं व्यवस्थित आहे बघा आधी. चालेल. हा, जय बाळू. माझी आमची सेवा बोला झाली बोला पाहिजे. बाळूमामांच्या नावानं चांग बोला विठ्ठल प्रदेवाच्या नावानं चांग बोला सिनाप्पांच्या नावानं चांग. श्री विठ्ठल प्रदेव देवस्थान रेंदाळ या ठिकाणी मित्रांनो नमस्कार. जय बाळूमा. बाळूमांच्या नावानं चांग बोला मित्रांनो. रामचंद्र बापू पांढरे यांच्या घरी आम्ही आहोत आणि आता अक्काताई रामचंद्र पांढरे ह्यांच्या कुटुंबाची आपण ओळख करून घेऊया. खरोखर हे पांढरे कुटुंबीय इतकं सुंदर वाटलं ह्यांचा पाहुणचार. महत्त्वाचं म्हणजे यांच्या घरात ह्यांनी जी काय फळबाग फुलवली आहे भाजीपाल्याची बाग फुलवली आहे ही फार मोठी वाटली. एक चांगलं शिकण्यासारखं होतं आम्हाला की घरच्या घरी फळबाग कशी फुलवावी किंवा भाजीपाला घरच्या घरी कसा पिकवावं हे चांगलं वाटलं. आणि दुसरी गोष्ट यांच्याकडं प्रत्येक प्रकारचं मशीन आहे. शिलाई मशीन प्रत्येक प्रकारचं आहे. म्हणजे काजी बटन करायचं असेल पिकोफॉल करायचं असेल. दुसरं मोठी मोठी पिशव्या आपल्या ज्या जाड पिशव्या असतात जे मुलं स्कूल हे रेक्झिन बॅग काय रेक्झिन बॅग तर त्या रेक्झिन बॅग मुलं शाळेला जेवणासाठी जी बॅग नेतात तशा जाड बॅगा असतात त्याशिवाय शिवायची इथं मशीन आहे. आणि विशेष म्हणजे मामांच्याकडं ती उडी मारायला मामांच्याकडं असं असं हां
मामांच्याकडं विशेष म्हणजे मामांच्याकडं ज्या मामांच्या समाधीवरचं कापड ते त्यांनी शिवलेलं आहे. मुळे महाराजांच्या मध्ये सुद्धा मंदिरामध्ये सुद्धा कापड दिलं आहे. इथल्या विठ्ठल बिरदेवाच्या मंदिरामध्ये सुद्धा कापड दिलं आहे. घोड्याला कापड दिलेलं आहे. ज्या वेळेला औरणाळा हे होतं, औरणाळा घोड्याचं बारसं केलं होतं, मामांच्या कुलातल्या घोड्याचं बारसं केलं होतं, त्या बारशाला सुद्धा कपडे घेऊन त्या आल्या होत्या. ह्या अशा अक्काताई पांढरे, अक्काताई रामचंद्र पांढरे यांच्या घरी आपण आहोत मित्रांनो. खरंच आणि आता इथं मुलाखत घेण्यासाठी आम्ही आलो होतो दुंडापम्मा आणि मुलाखत आता झाली, आता निघायचं आहे. त्याआधी घरच्यांची ओळख करून घेऊ. बहिणी, तुमच्यापासून तुम्ही मग ह्या दोघांचं झालेलं आहे. दीपाली प्रशांत पांढरे यांची सून. बोला आई, बोला. माझी सूनबाई छोट्या. त्यांच्या घरचे भाजीपाल्याची बाग बघण्यासारखी आहे खरोखर. तुम्ही सुद्धा सगळ्यांनी घरच्या घरी भाजीपाला फुलवावा. कोबीची भाजी आहे, फ्लावरची भाजी आहे, खाऊची पानं आहेत, कढीपत्ता तर भरपूर आहे, ह्याचं शेवंतीची आणि झेंडूची फुलं आहेत. आता आमची मम्मी दरवेळेला एकादशी आले किंवा सोमवार आले की बाजारातनं फुलं आणायला सांगते. आता ह्यांच्या घरी एवढी सोय आहे की फुलं आणायलाच लागत नाही. एवढं म्हणजे सुंदर असा मळा ह्यांचा बघायला मिळाला. तर दुंडापम्मांच्यामुळे ह्यांच्या घरी यायचं योग आला. दुंडापम्मा बोलतात. आणि हे तिथं कुणाचं घर नाही लागून बाजूलाच आहे. 3 गुंठ्या जागा सगळं करलं जाईल म्हणून सांगितलं. तुम्ही सांगा की तुमच्याकडे कॅमेरा आहे आता. त्याने अपूर्वाने कुत्रा बाळगलेला आहे. कुत्रा बाळगलेला आहे अपूर्वाईनं. आहे, बांधून असतं तरी हा वेळेला त्याचा कामा नाही असं सांगायचं. टाकून सांगायचं. होय, आहेतच म्हणायचं की नाहीत कोण म्हणतंय. होय, चला. जय बाळूमा. बाळूमांच्या नावानं चांग भलं, विठ्ठल देवाच्या नावानं चांग भलं.